नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण हिवाळा स्पेशल पारंपरिक पद्धतीने मेथीचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत। मेथी जरी कडवट असली तरी पण या लाडूने अजिबात त्याचा कडवटपणा जाणवत नाही। एक तरी लाडू रोज आपण हे खाल्लाच पाहिजे आणि विशेष करून आपण गुळाचा वापर या लाडूमध्ये करणार आहोत। हे लाडू बनवायला अतिशय सोपे आहे आणि एकदा जर का बनवून ठेवलं तर 1-1.5 महिना आरामात टिकते, अजिबात खराब होत नाही। भरपूर ड्रायफ्रूट्स असलेले अतिशय पौष्टिक असे मेथीचे लाडू आज आपण करणार आहोत। चला तर मग बघूया आपण आता याची कृती। लाडूसाठीचे हे सर्व साहित्य मी काढून घेतलेलं आहे। आपल्याला 100 ग्राम मेथीदाणा लागणार आहे आणि 1 किलो आपल्याला खोबरं लागणार आहे, 1 किलो खारीक लागणार आहे आणि 100 ग्राम मनुका लागणार आहेत, 100 ग्राम डिंक लागणार आहे, 100 ग्राम काळे मनुका लागणार आहेत, 100 ग्राम पिस्ता लागणार आहेत आणि 100 ग्राम बदाम लागणार आहेत आणि 100 ग्राम काजू लागणार आहेत, 100 ग्राम अक्रोड लागणार आहे, 1 जायफळ आणि सुंठ लागणार आहे आणि आपल्याला गूळ लागणार आहे आणि गोडंबी मी 100 ग्राम घेतलेली आहे आणि साजूक तूप लागणार आहे 1 किलो आणि आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे 4 वाट्या। हे जवळपास 1 किलो खारीक आहे। आता यामधले आपल्याला बिया काढून टाकायचे आहेत। मी खलबत्त्यामध्ये हे सर्व बिया काढून घेत आहे। आता सर्व बिया आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आणि हे 1 दिवस आता उन्हात सुकवून घेणार आहे मी। आता हे उन्हामध्ये 1 दिवस मी सुकवून घेतलेलं आहे खारीक। कढईमध्ये आता 1 चमचा साजूक तूप मी टाकलेलं आहे आणि मेथीचे दाणे आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। खूप जास्तही परतायचं नाही आहे, हलकसंच मी गरम करून घेत आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे। अगदी फाईन पावडर अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे, हलकं कोमट दूध आहे। 1 वाटी मेथीदाण्यासाठी 2 वाट्या दूध तरी आरामात लागते। आता थोडं थोडं दूध मी ॲड करत आहे, लागेल तसं आपल्याला दूध टाकायचं आहे आणि हे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। दूध लगेच शोषल्या जाते मेथीमध्ये। आता हे अजून थोडं गठ्ठ वाटत आहे म्हणून मी अजून 1 अर्धी वाटी दूध टाकत आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून ठेवून द्यायचं आहे। आता हे झाकून आपल्याला 1 तास तरी ठेवून द्यायचं आहे। आता मी सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे, अगदी बारीक खिसणीने खिसलेलं आहे। आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। नुसतंच आपल्याला हे ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मी मीडियमच ठेवलेली आहे। हलकासा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे। छान मस्त सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता हे छान भाजून झालेलं आहे। आता मी हे बाजूला काढून घेत आहे आणि मला हे 4-5 मिनिटे लागले परतण्यासाठी। आता हे थंड करण्यासाठी मी ठेवलेले आहे आणि थंड झाल्यानंतर आता हे मी हातानेच चुरून घेणार आहे। जर तुम्हाला मिक्सरला बारीक करायचं असेल तर तुम्ही एकदा फिरून घेऊ शकता। आता आपण खारीक परतून घेऊया आणि हे असंच तूप न टाकताच हे परतून घेणार आहे मी। फक्त हलकंसं आपल्याला ह्याला गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे हे वाटताना पटकन वाटलं जाते। आता हे थोडासा कलर बदलला आहे आणि हे आता थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता तसंच राहिलेलं मी खारीक परतून घेणार आहे। 1-2-3 मिनिट मी हे छान मस्त थोडंसं परतून घेतलेलं आहे आणि हे थंड झाली की आपल्याला ह्याची पूड करून घ्यायची आहे। आता हे मी थंड करून घेणार आहे। आता हे मी मिक्सरला थंड झाल्यानंतर वाटून घेणार आहे। आता ही पावडर मी अशी वाटून घेतलेली आहे। आता आपल्याला कढईमध्ये थोडं साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। 1 चमचा तूप टाकलेलं आहे आणि आता मी अक्रोड परतून घेणार आहे। 1 मिनिटभर मी अक्रोड परतून घेणार आहे। थोडंसं हलकंसं गरम झालं की मग आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता त्याच कढईमध्ये आपल्याला सर्व जिन्नस एक करत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता मी थोडंसं तूप टाकून बदाम परतून घेत आहे। 1 मिनिटभर छान परतले की मग त्यामध्ये मी गोडंबी टाकलेली आहे आणि गोडंबीसुद्धा हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता थोडंसं काजू आपण परतून घेणार आहोत आणि काजू पण आपल्याला छान मस्त परतून झाल्यानंतर आता आपण यामध्ये थोडंसं 1 चमचा साजूक तूप टाकलेलं आहे आणि आता पिस्ता आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि हे सर्व ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या इच्छेनुसार वापरू शकता। जर तुम्हाला काही दुसरे ॲड करायचे असेल तुम्ही ॲड करू शकता। आता मी साधेवाली मनुका टाकून घेतलेले आहेत आणि काळे मनुकाही आता मी टाकलेले आहेत। आता हे पण मी छान परतून घेणार आहे। आता 1 मिनिटभर मी परतून घेतलेलं आहे। आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आता मी हे प्लेटामध्ये काढून घेत आहे।
आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला याची पूड करून घ्यायची आहे। आता हे थंड झाल्यानंतर मी हे मिक्सरला आता वाटून घेणार आहे आणि हे जाडसरच मी वाटलेलं आहे। आता मी कढईमध्ये पुन्हा साजूक तूप टाकून घेणार आहे। एक 5 चमचे मी तूप टाकलेले आहे आणि तूप जर तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता। आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे आणि डिंक तळण्यासाठी तूप थोडंसं जास्तच लागते। डिंक मी 2 बॅचेसमध्ये तळून घेणार आहे। अर्धच मी आता टाकलेलं आहे। आता गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे आणि आता हे छान मस्त डिंक तळून झालेलं आहे आणि हे सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे। डिंक आपल्याला छान तळून घ्यायचं आहे, आतमध्ये कच्चं राहायला नको, नाहीतर लाडू खाताना दातांना ते चिटकते। थोडंसं मी तूप ॲड करून घेतलेलं आहे 2-3 चमचे। उरलेली शिल्लक राहिलेली डिंक मी आता तळून घेणार आहे आणि डिंक छान मस्त तळलं की डबल होतं फुलून। आता हे सर्व आपलं थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आता मी हे मिक्सरला एकदा फिरून घेणार आहे। जर हाताने जर तुम्हाला क्रश करायचं असेल तर तसंही करू शकता। आता हे मी वाटून घेतलेलं आहे, मिक्सरला फक्त एकदा फिरून घेतलं होतं। आता आपल्याला कढईमध्ये पुन्हा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। एक साधारण 3 चमचे तूप टाकलेलं आहे आणि आता गव्हाचं पीठ आपल्याला छान मस्त परतून घ्यायचं आहे। आपण बाइंडिंग करता गव्हाचं पीठ वापरणार आहोत आणि अगदी फ्लेम आपल्याला मीडियम ठेवूनच हे सतत परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवल्यामुळे छान मस्त खमंग आपले पीठ भाजलं जातं। आता हे कलर बदलेपर्यंत मी हे भाजून घेतलेलं आहे आणि हे 7-8 मिनिटाच्या वर मला लागलेले आहे भाजण्यासाठी। आता हे पीठ मी थंड करून घेणार आहे। बघा किती छान कलर बदललेला आहे। आता पुन्हा कढईमध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे। एक साधारण 4 चमचे तूप टाकलेलं आहे आणि आता आपण मगाशी जे दुधात भिजवून ठेवलेली मेथी पावडर आहे ना, ते आता आपल्याला परतून घ्यायचं आहे। मेथी पावडरने दूध पूर्ण शोषून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे ओलसरपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मी मध्यमच ठेवलेली आहे। दुधामुळे थोडंसं ओलसरपणा आहे, आपण छान मस्त परतून घ्यायचं आहे। आता हे पूर्ण मॉइश्चर जाईपर्यंत आता हे सारखं आपल्याला परतून घ्यायचं आहे। दुधात भिजवून असं खमंग भाजून घेतल्यामुळे मेथीचे लाडू आपले अजिबात कडू लागत नाहीत। मिश्रणाचं कलर असं बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि मला एक 10 ते 12 मिनिट लागलेले आहेत। आता हे थंड करायला ठेवायचं आहे आणि पूर्ण मॉइश्चर आपलं गेलेलं आहे। आता अजिबात दुधाचं काहीच अंश राहिलेला नाही आहे आणि कलरही थोडा बदललेला आहे। आता आपल्याला जायफळ आणि थोडंसं सुंठ परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं फक्त 1 मिनिटभर मी परतून घेतलेलं आहे आणि आपल्याला ह्याला वाटून घ्यायचं आहे। आता मी थोडंसं खलबत्त्यामध्ये आधी ओबडधोबड कुटून घेणार आहे आणि नंतर मिक्सरला फिरून घेणार आहे, म्हणजे मिक्सरला पटकन वाटलं जाते। बारीक पूड करून घ्यायची आपल्याला, अगदी बारीक मी वाटून घेतलेलं आहे। आता आपल्याला कढईमध्ये गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे। साधारण 1-2 वाट्या मी गूळ घेतलेला आहे आणि अगदी सॉफ्ट गूळ आहे, चिक्कीचा वगैरे गूळ नाही आहे। गुळाचा काही पाक वगैरे आपल्याला करायचं नाही आहे, फक्त गूळ आपल्याला पातळ मेल्ट करून घ्यायचा आहे आणि सतत आपल्याला हे परतत राहायचं आहे। आता गूळ थोडं थोडं पातळ व्हायला लागलेलं आहे आणि पूर्ण पातळ झाले की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता गूळ गरम असतानाच आपल्याला एक साहित्य सर्व आपण आता जे पावडर करून घेतलेले आहे ते एक करून सर्व टाकून घ्यायचे आहेत। आता मी मेथी दाण्याचे पावडर टाकलेलं आहे आणि आता आपल्याला खारीक पावडर टाकून घ्यायचं आहे। आधी मी मिक्स करून घेते। गूळ गरम असतानाच हे पटापट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे छान मस्त एकजीव होऊन जाते। आता मिक्सरला आपण फिरून घेतलेलं जे डिंक आहे ते आता मी टाकून घेतलेलं आहे। आता हे छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। जर गुळाचे काही गुठळ्या राहिले असले तर मग आपल्याला हाताने ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि हे गरम असतानाच आपल्याला पटापट करायचं आहे। सर्व मिश्रण आता मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे। आता मी खोबऱ्याचे जे आपण क्रश करून घेतलं होतं ते टाकलेलं आहे। आता गव्हाचं पीठ आता मी ॲड करत आहे। पीठ आपण छान भाजून घेतलं होतं त्यामुळे अजिबात कच्चं नाही आहे। आता आपण सुंठ आणि जायफळची जी पावडर केली होती ते मी टाकलेली आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मस्त एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे गूळ गरम असतानाच आपलं हे पटापट आपण मिक्स केल्यामुळे छान मस्त सर्व एकजीव होऊन जाते। गूळ आपण फक्त मेल्ट करून वापरलेला आहे त्यामुळे आपले लाडू पण छान सॉफ्टच राहणार, अजिबात कडक नाही होणार।
आता हे गूळ सर्व आपण एकजीव करून घेतलेलं आहे. आता ही ड्रायफ्रूटची जी पावडर टाकायची राहिली होती माझी, ते मी आता टाकत आहे. थोडं ओबडधोबडच मी ड्रायफ्रूट्स वाटून घेतले होते, म्हणजे दाताखाली आले की छान लागते लाडू. आता हे पुन्हा एकदा मी सर्व मिक्स करून घेते. हाताने छान मी मस्त एकजीव करून घेते. मिश्रण सर्व आता एकजीव झाल्यानंतर आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत. जर मिश्रण खूप कोरडं वाटलं आणि जर लाडू वळत नसतील तर मग आपण तूप गरम करून यामध्ये ॲड करायचं आहे आणि लाडू बांधून घ्यायचे आहेत. आता हे लाडू मी वळून घेत आहे. हे मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे. लाडू व्यवस्थित आरामात वळत आहेत आणि तुम्हाला ज्या आकाराचे पाहिजे असतील त्या आकाराचे तुम्ही करू शकता. आता मी मध्यम आकाराचा लाडू वळून घेतलेला आहे. असा हा पौष्टिक लाडू रोज आपण एक खाल्लाच पाहिजे. आता मी आणखीन एक तुम्हाला करून दाखवते. या पारंपरिक पद्धतीने तुम्ही मेथीचा लाडू एकदा करून पहा. अजिबात कडू होत नाहीत. भरपूर ड्रायफ्रूट्स आणि गूळ वापरून आपण आज मस्त पौष्टिक लाडू बनवलेले आहेत आणि अशा प्रकारे सर्व लाडू आता आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि हे लाडू 1-1.5 महिना आरामात राहतात. अशाच प्रकारे सर्व लाडू आता मी करून घेतलेले आहेत. जवळपास 70 ते 75 मध्यम आकाराचे लाडू बनलेले आहेत आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.